झटपट आणि चटपट अशी मेंदू वडा रेसिपी घरच्या घरी बनवणार आहे मी. रात्रभर भिजू घालून सकाळी स्वच्छ धुवून मी घेतलेले आहेत. त्याच्यात उडीद डाळ आहे, चणा डाळ आहे, 1 वाटी उडीद डाळ, 10 चमचे चणा डाळ भिजत घालून त्याला वाटण घेणार आहे. वाटण करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, हळद वगैरे मी काही ॲड करणार नाही. असंच ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून बारीक असं त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याला मी पेस्ट ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मी त्याला स्टीलच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे, जेणेकरून त्याला काळं हे पडण्याची शक्यता होणार नाही. पहिली टीप. आणि स्वच्छ भांडे ठेवल्यामुळे स्टीलच्या काळं वाटण म्हणजे होत नाही आहे. आणि दुसरं म्हणजे मीठ न टाकल्यामुळे त्याला वेगळंच चव किंवा हे सुटणार नाही. असंच अर्धा तास मी आता ते फ्रीजमध्ये काढून एका बाउलमधनं दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहे. फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवणार आहे. अर्धा तास झाला आहे, मी आता ते काढलं आहे सारण. आणि ते मी ह्या अशा मोठ्या प्लेटीमध्ये हे घेऊन त्याला पूर्ण पेस्ट करणार आहे त्याची. ऑनियन, कोरिअंडर, गार्लिक, कढीलीफ, ग्रीन चिली हे एकदम मी बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकताय. ऑनियन चॉप. आता थोडंसं मी जिरा, मीठ आत्ता टाकणार आहे आणि त्याला मी फेटून घेणार आहे. अशा पद्धतीत म्हणजे थोडेसे बबलसारखं आलं पाहिजे ते अशा प्रकारे. आणि मी पाण्यात टाकणार आहे. असं फ्लोट केल्यानंतर म्हणजे आपली ही परफेक्ट प्रमाणात आणि परफेक्ट रेसिपी होणार आहे, याचा अर्थ असा असतो बेस्ट. तर आता मी सगळं चॉप करून घेत आहे. तोपर्यंत चॉपिंग माझी झालेली आहे. लसूण आणि अद्रक मी हे ग्रेट करून घेणार आहे. लसूण आणि अद्रक मी अशी ग्रेट करून घेणार आहे. असं बघू शकता बारीक चॉप झालेलं आहे कोरिअंडर वगैरे. त्याच्या सारणमध्ये हे मिक्स करून घेणार आहे त्या पेस्टमध्ये आपण सगळं. आणि एक असे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे खायचं. त्याच प्रकारे मी बघू शकता गॅस पेटवलेला आहे, कढई ठेवली आहे. आता मी थोडंसं खायचं तेल ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशी रेसिपी होणार आहे. एक करून मी तळून घेणार आहे रेसिपी. तर अशा प्रकारे ही रेसिपी आपली रेडी झालेली आहे.